टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। निश्चितपणे ह्याच्या तपासात जे काही आम्हाला दिसतंय आढळतंय ह्याच्यावरनं असं चाललंय की ह्या अशा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी म्हणून त्या ठिकाणी निष्पन्न झालेला असताना सुद्धा काही आरोपींना वाचवण्याचे प्रकार होत आहेत। त्या ठिकाणी पूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे आरोपी आहेत हे आरोपी फक्त ह्याच गुन्ह्यात नाहीत, त्यांच्यावर मटक्याच्या झाडी पडल्यात, पुढे त्या ह्याचा सट्टा असतो मॅचेसचा त्याच्यात त्याचा गुन्हा निष्पन्न झालाय। तर हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे हा। आणि माझं मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही पारदर्शक म्हणताय, तुम्ही गृहमंत्री आहेत, आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडनं, कारण तुम्ही सुद्धा एका मुलीचे वडील आहेत, त्याच्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षित, तुम्ही संवेदनशील आहेत, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आम्हाला, आम्ही हे सगळं त्यांना दाखवणार आहेत आणि त्यांच्याकडे मागणी असणार आहे की ह्याचा जो तपास आहे तो तपास ह्याच्यापेक्षा वरिष्ठ यंत्रणेच्या मार्फत पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। कारण आपण बघितलं असेल तर तपासात काही पोलिसांचा सुद्धा त्यात सहभाग असल्याचं आरोपीच्या जबाबात आलंय आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। इथलेच पोलीस जर त्यात सामील असतील तर तेच पोलीस ह्याच प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे कसे करू शकतील। आणि ह्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहेत, त्यांच्या समोर हे सगळ्या बाबी त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर या आरोपींवर कारवाई व्हावी, ह्याच्यातला कुठलाही आरोपी सोडता कामा नये, सुटू नये, ह्याच्यासाठी कठोरातलं कठोर शासन माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय गृहमंत्र्यांनी करावं ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा असणार आणि त्याच्या संदर्भात आम्ही भेटणार आहे। सुरुवात तर खरी उत्तर लीग पासून झाली, म्हणजे उत्तर लीग पासूनच यात कुणाच तरी राजकीय हस्तक्षेप आहे हे सगळ्यांसमोर येत होतं। नंतर आरोपी आजपर्यंत बरेच फरार आहेत, मग पोलीस त्यांची अटकपूर्व जामीन व्हायची वाट बघते का, हाही प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य मुळापर्यंत जाणं, अतुल अग्रवाल असेल किंवा सोलापूरचं जे कनेक्शन आहे, ज्यांच्याकडनं हे ड्रग्ज आणत होते हे त्यांच्या आरोपींच्या, मुख्य आरोपीच्या जबाबात आलेलं आहे। त्या ज्यांच्याकडून ड्रग्ज घेत होते त्यांच्यापर्यंत पोलीस का पोहोचले नाहीत? म्हणजे खळ मुळासकट जर हे रॅकेट उकरून टाकायचं असेल तर मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। पोलिसांना तिथं जायला काय बंधन आहेत का, तपासाला काय मर्यादा आहेत का, या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आणि आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब या बाबतीत सखोल असा तपास करतील, माहिती घेतील आणि हे रॅकेट मुळासकट उकरून काढण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतं।